बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, त्याचबरोबर 10वी-12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात जयंती साजरी होत असते। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 भवानीपेठ घोंगडे वस्ती माजी सभागृह नेता माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं भव्य रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे 10वी-12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता। यावेळी धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन 10वीत उत्तीर्ण झालेल्या अंकिता कमलापुरे नरोटे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर, प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या शुभ हस्ते, तर शिवराय हांडे, माजी सभागृह नेता सुरेश पाटील, सिद्धराम तेगेल्ली, लिंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, साहेबण्णा मुडल, बंडोपंत डोळे, अशोक जेनोरे, सिद्धराम हल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन होऊन रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला। या दरम्यान मल्लेश मासर्डी, अर्जुन पांढरे, जगन्नाथ बंडगर, खांडेकर, अशोक कोळेकर, शिवा ढोकळे, सत्यनारायण बोगयागारू, सायना घालपल्ली, बसवराज पाणी, बसवराज तेगेली, विश्वनाथ मंदकल, राजू पुजारी, राजू कोरे, तय्यप्पा पुजारी यांची प्रमुख उपस्थितीत पूजन संपन्न झालं। संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 299व्या जयंतीनिमित्त आम्ही सालाबादाप्रमाणे गेल्या 21 वर्षांपासून रक्तदान शिबिर घेत असतो। यावेळी रक्तदान शिबिर आणि जे 10वी-12वी विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार्थिनींना या ठिकाणी आम्ही सत्कार करून त्यांच्या यशस्वीत या ठिकाणी आमच्या समाजाचे व इतर समाजाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार आणि त्यांच्या शुभ हस्ते सकाळी आम्ही अंकिता कमलापुरे कंसात नरोटे यांच्या हस्ते एक लहान मुलगी, गरिबाची मुलगी, तिनं 96% मार्क घेतल्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांच्या शुभ हस्ते पूजा केलं। आमच्या भागातील जे काही आमच्या समाजाचे व इतर समाजाचे जे मुलं मुली 10वी-12वीला चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झालेले लोकांना आम्ही यशस्वी सत्कार करून, मला वाटतं 2 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी आपण पुन्हा एकदा या सर्व समाज बांधवांना, धर्माच्या लोकांना बोलून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा सत्कार करून यशस्वी त्यांना जर काही अडचण बघत असेल, आता नरोटे ताईसारखे मुली, अंकितासारखे हे 96% गरीब असून घेतलेले आहेत। जे गरीब मुलं मुली या ठिकाणी घेतलेले आहेत त्यांना आपल्या समाजाच्या वतीने, आमच्या मंडळाच्या जमिनी मातेच्या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना एखाद्या 2-3 मुलींना या ठिकाणी आपण घेऊन आपण त्यांचं शाळेचा खर्च करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या समाज बांधव आणि आमच्या मंडळाचे जमिनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते सभासद यांनी करावं असं विनंती करतो। सध्या सोलापूर शहरात उन्हाचं तापमान जास्त असल्या कारणानं रक्ताचे मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यानं काही रक्तपेढ्यांच्या आव्हानामुळे रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या रक्तदान शिबिराचं आयोजन गेल्या 21 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असतो। यंदाही वर्षीय रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं। या रक्तदान शिबिरात 275 जणांनी रक्तदान देऊन सहकार्य केलं। आज 299वी जयंती बिरुलिंगेश्वर धनगर समाज मंडळाच्या वतीनं भवानीपेठ भागामध्ये सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय। या जयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे विविध उपक्रम या भागातील लोकप्रिय नगरसेवक आणि धनगर समाजाचे नेते माननीय सुरेशअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने राबवले जातात। यातून समाज प्रबोधन असेल, समाजाचं उपयोगी असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, अशा माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम यंदाच्या वर्षीही अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केलं जातं आहे। या 299व्या जयंतीचं वैशिष्ट्य असं, आज स्थापना झाल्यानंतर पहिल्या पूजेचा मान
अंकिता नरोटे नावाची एक विद्यार्थिनी जी धनगर समाजातील आहे, अतिशय गरीब परिस्थितीतली आहे, त्या मुलीला पूजेचा मान देऊन आणि तिचा सत्कार करून या ठिकाणी या जयंती उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. हा सत्कार जरी प्रातिनिधिक असला तरी देखील धनगर समाजातल्या मुली शिकत आहेत आणि प्रगती करत आहेत. अहिल्याबाईंचा वारसा ते पुढं चालवत आहेत. हा वारसा अधिक जोमाने त्यांनी पुढे चालवावा अशा दृष्टिकोनातून त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक त्याचबरोबर मेडिकेअर ब्लड बँक यांचं सहकार्य लाभलंय. यावेळी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि जेमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी यात रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मुतका करली. विनायक पाटील, अशोक मच्चा, प्रवीण बत्तूल, बापू येळकोटे, गंगाराम डोळे, सुरेश मंदकल, युवा नेते बिपिन पाटील, प्रबंध तागारे, विजय कोळी, चिदानंद मासरेडी, संतोष कर्ली, सिद्धराम मंदकल, लिंगराज मासरेडी, सिद्धू कर्ली, नवीन गोटीमक्कुल, यशवंत पुराणिक, सिद्धराम डोळे, नागेश डोळे, कुमार शिरशीकर, प्रशांत कलशेट्टी, महेश बलोरे, संदीप पाटील, प्रवीण करमकोंडा, संतोष कोळी, रवी मंदकर, श्रीकांत मंदकल, मल्लीनाथ कोळी, पप्पू दळगे, अविनाश सोळगी, सिद्धरूड गंदाळकर, आमिर शेख, गौस इनामदार, रजाक नालवर, अफसर नाळवर आदींनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिराची अधिक माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे.